वांग्याचं भरीत करणार आहे, त्यासाठी लागणारी सामग्री: कांदो एक घेतलेला, टोमॅटो एक, हळद 1 चमचा, मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, कढीपत्ता, मीठ आणि कोथिंबीर आणि वाटण घालणार याच्यातलं थोडं मी. कांदा आणि खोबरं, सुकं खोबरं ओलं खोबरं करून भाजून वाटून घेतलेला. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे. हे बघा, असे मी वांग्यात 4 भेगा करून घेतलंय. ह्याच्यात मी आता मसाला फ्राय करतले आणि भरतलंय. कढई तापली. आता हे बघा, मी 2 चमचे तेल घालतोय. आता मी कढीपत्त्याची 2-4 पानं टाकतोय आणि हिंग टाकतोय जरासं. कांदो टाकतोय थोडंसं. हे बघा, 1 कांदो हा मोठो. हे बघा, 1 टोमॅटो टाकलेलो आहे. थोडं टाकतलंय कारण वाटण घालतलंय ना, म्हणून कांद्या खोबऱ्याचा. ते सरभरीत पुरण हो कोया, म्हणून मी कांदो आणि टोमॅटो वाटणात पण घालतोय भाजून. कारण वाटण बारीक भाजलेला भरल्या वांग्यात सरभरीत होया पुरण. हे बघा, छोटा अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतलं. आणि छोटो पाव चमचा हळद घेतलंय. मसाला घेतोय. बघा, तसं 1 चमचा गरम मसालो. मी बारीक गॅस केलंय करपत पुरण म्हणून. आता मी याच्यात वाटण घालतोय कांद्या खोबऱ्याचं. सुका आणि ओला खोबरा करून घेतलेला. आता मी बारीक हे गॅस करून परतून घेतोय की वांग्यात भरतलंय. मी मीठ घालतोय चवीनुसार. 2च वांगी करतले म्हणून तेवढे दाखवते. वरून मी कोथिंबीर घालतोय. आता उतरते मी. वाफ लागलेली आहे. हे काय लय शिजाक नको, कारण परत वांगे शिजत ठेवणार भरीत, तेव्हा शिजताला. मी गॅस बंद करते आणि याच्यात वांग्यात भरते ते दाखवते. हे बघा, मी आता वांग्यात भेगे काढून घेतलंय ना, त्याच्यात आता मी वाटण भरतलंय. हे बघा, असं भरायचं पूर्ण खालीपर्यंत भरीत घेऊन वर यायचं.
आणि असं हे कडेने बाहेर आलं काढून टाकायचं त्याच हे भांड्यामध्ये. आणि असं दाबून पूर्ण एकसारखं येऊ कया. हे बघा हे बघा असं भरू काय पूर्ण. हा पूर्ण भरून पुरण असला मी उघडणार नाही वांग्या. ही बघा दोनवली अशी भरून फुल घेतलंय, मग उघडायची नाही, एकदम फुल भरलेला मसाला त्याच्यात. ही बघा ह्याच कढईत मी पुरण करून घेतलेलं. ह्या उरलेला पुरण असा त्याच्यातच मी ही वांगी भरलंय ती शिजत ठेवतलंय, कारण पाणी जास्त घालणार नाही, म्हणजे फोडणी नाही परत करणार, तेल जास्त होतं म्हणून. पहिलं त्या पुरण करताना त्याच्यात सगळं तेल बिल घातलेलं, तर अशीच मी शिजत ठेवतलंय. हे बघा हे बघा मी थोडं पाणी फक्त उकळासाठी खाली लागू नये कढईत, कारण याला तेल लागतं, तर मी तेल नाही घातलेलं जास्त, म्हणून उकळीसाठी थोडंसंच पाणी घातलेलं. आता मी याच्यावर झाकण ठेवतलंय, गॅस फास्ट करून थोडासा झाकण ठेवते. हो दे फास्ट मध्ये. हे बघा वांग्यात आता एका बाजून चांगला शिजला, आता परतूया एका बाजून, दुसऱ्या बाजूला परतूया. एकदम चांगला शिजला व्यवस्थित, परतूची पण गरज नाही, असा शिजलेला. अजून मी याला एक कड काढतोय, कारण दुसरी बाजू परतून घातलंय. हे बघा आता झाकण काढलं, पूर्ण वांग शिजून झालेला. हे बघा कसं झालं ते सांगा. तुम्ही पण असंच करून खावा आणि माका कमेंट सांगा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.